काल रात्री माझगावचा मोरया या बाप्पाची आगमन मिरवणूक होती आणि आपण पाहतोय बाप्पा सध्या जरी मंडपात असले तरी काल या संपूर्ण भागामध्ये या आगमन मिरवणुकीच्या वेळी एक अनुचित प्रकार घडला आणि त्याच्यामध्ये काही काळ या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण होतं। नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मंडळाचे सचिव आहेत। दादा, नेमकं काल किती वाजता घडलं, काय घडलं, क्रोनॉलॉजी सांग। तर सांगण्याच्या ह्या बाबतीमध्ये विस्तारामध्ये सांगण्यात आलं तर दुपारी आम्ही 3:30 वाजता गणेशंकुल जे कार्यालय निखिल राजन या कार्यालयामधून आम्ही गणपतीचं आगमन चालू केलेलं होतं। लालबाग पट्टा करत लालबाग मार्केट, राणीबाग आणि 6:30 वाजता आम्ही एक ठराविक भारत भवनजवळ पोहोचलो। तिथे आमचे जे रहिवासी होते, हा आमच्या मंडळाचा 80वा वर्ष असल्यामुळे मंडळाचं जी मूर्ती आपण बघितली असेल त्या मूर्तीच्या कन्सेप्टप्रमाणे आमची माणसंही भरपूर खुश झाली, रहिवासी खुश झाले आणि ते त्या मनमुक्तमध्ये आम्ही ठेवलेलं जे वाद्य होतं त्या वाद्याच्या समोर ते नाचत होते। नाचत आम्ही एक उत्सव साजरा करत एक 9:40 9:45 आम्ही कॉन्टिनेंटल ए विंगच्या समोर आमचा गणपती मूवी होती। कारण का तर तुम्ही बघितलं तर कॉन्टिनेंटल ए विंग आणि जो मंडळाचा मंडप आहे आमचा, त्या मंडपाच्या आतमध्ये येण्यामध्ये 10 फूट ते 15 फुटाचा अंतर आहे। त्याच्या पुढे आमचं एक वाद्य वाजत होतं, वाद्याच्या पुढे आमचे रहिवासी होते, ते मनमुग्ध नाचत होते आणि जसं पोलिसांचा जो एक नियमावली आहे की 10 वाजेपर्यंत वाद्य वाजलं जातं, त्याची एक सांगता आम्ही केलेली होती की लास्टची 10 मिनटं राहिलेली आहेत, माणसांनी नाचून घ्या। माणसं नाचत होती आणि ते मजा करत होते आणि त्यामध्ये चालू होतं आणि त्या चालू असण्यामध्येच तुम्ही जर बघितलं मंडपाच्या बाजूला दोन्ही साईडला 2 बिल्डिंग आहेत। एक पाठीमागच्या साईडला तर मंडपाच्या पाठीमागच्या साईडला पहिलं तर पिरामल अरण्य आहे, समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर एक कॉन्टिनेंटल विंगची से विंग आहे। ह्या दोन्ही विंगच्या मधोमध हे मंडप असल्यामुळे त्या मंडपाच्या मधोमध क्राऊडवर वरून 2 अंडी फेकण्यात आली आणि ती अंडी फेकल्या असताना तेव्हा भायखळा पोलीस स्टेशनमधले उपनिरीक्षक, सिनियर PI, त्यांचे अधिकारी, सहकारी इथे सगळे अवेलेबल होते। त्यांनी त्याची दखल घेतली आणि हे जे कृत्य झालेलं आहे तेव्हा कोणताही व्यक्ती, कोणताही हिंदू धर्म, मराठी समाज हा शांत बसत नव्हता। तेव्हा मंडळाकडे त्यांनी मागणी केली की मूर्ती जी रोड साईडला उभी आहे तिला मूर्तीला आतमध्ये मंडपामध्ये घ्या आणि मग आपण त्याच्यावर रीतसर कारवाई करूया। त्यांच्या सूचनेला आपण पूर्णपणे मान्यता दिली, मान ठेवला आणि मूर्ती आपण मंडळाच्या आतमध्ये ठेवली। आता तुम्ही बघितलं असेल तर मंडपाच्या आतमध्ये मूर्ती बसलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यांच्याकडे गेली की आता हा कारवाई करणं गरजेचं आहे आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचं पूर्णपणे मान्य केलेलं होतं। त्यानंतर आम्ही त्या दोन्ही बिल्डिंगच्या सोसायटीज आहेत, त्या दोन्ही बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये गेलो, त्यांच्यावरच चर्चा केली। चर्चा केल्यानंतर निष्पन्न झाल्यानंतर आम्ही बोलले की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती त्वरित कारवाई होणं झालं। पण कसं आहे की हा हिंदू समाज आहे, मराठी समाज आहे आणि गणेश उत्सव हा मराठी माणसाशी एकदम रिलेटेड मधला पकडला जाणाऱ्या गोष्टीमधला आहे। त्यामुळे ही गोष्ट जी पूर्ण बाजूला माझे मित्रपरिवार आहेत, आमचे मित्रमंडळ आहेत, सामाजिक संस्था आहेत, ह्यांच्यामध्ये ती गोष्ट पसरली आणि पसरल्यामुळे इथे कमीत कमी नाही म्हटलं तरी एक 5 ते 10 हजारापर्यंतचे आमचे जे मित्रमंडळ आहेत, इतर सहकारी आहेत, क्राऊड जमा झाला आणि त्यांनी त्यामध्ये थोडाफार पोलिसांकडे सहकार्य करण्याचा प्रयत्न करत होते। मला सांगा की नेमकं कोणत्या विंगमधून, कारण एक विंग म्हणतात, सी विंग म्हणतात, मग A, B, C अशा विंग जी आहे ती बॅक साईडला आहे। सी विंग जी रोड साईडला चिटकून जी विंग आहे ती सी विंग आहे, बरोबर, त्या विंगमधनंच आलेला आहे। हे आमचा संशय आहे, आम्ही बोलत नाही की तिथूनच आलं, आमचा हा संशय आहे आणि त्याची पडताळणी हे आपल्या न्यायालय कोठडीमध्ये पोलीस आहेत आणि ते करतील, ते त्यांचं काम आहे, ते त्यांचं काम व्यवस्थित करतात। हे आम्हाला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, कारण का गेली 79 वर्षापासून इथे गणपती उत्सव चालतो आहे, त्यांचं ते सहकार्य लाभत आहे। आज तक ह्या जागेमध्ये कधी मला तेच विचारायचं होतं की हा संपूर्ण जर भाग आपण पाहिला तर मुस्लिम समाज देखील जास्त आहे, गुण्यागोविंदाने तुम्ही राहता, 80 वर्ष करता, 80 वर्ष असे कोणते प्रकार झाला म्हणजे अर्थात संबंध चांगले आहेत, पण यावर्षी नेमकं काय झालं? म्हणजे कधी कधी जागेवरून वाद असतात की मूर्तीची जागा, मंडपाची जागा वगैरे तुम्ही हलवली वगैरे आहे का? ह्यामध्ये जागेवरनं काही वाद नाही। ही जागा जी आहे जर अजूनही अक्वार असेल तर ती कॉन्टिनेंटलच्या अक्वारमध्ये आहे थोडीफार। तर आणि पहिला मंडप आमचा थोडासा पाठीमागच्या साईडला होता, तिथे थोडाफार रोडवर येत होता, तेव्हा पोलिसांनी आम्हाला रिक्वेस्ट केलेली होती, पोलीस प्रशासनाने, रोडवर येतो, ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो, तुम्ही थोडी जागा जिथे मोठी जागा आहे तिथे बघा। मग आम्ही ही जागा बघितली आणि ह्या जागेवर असा कुठलाही वाद नाही की तिथे वाद होण्याचा, मुंबईसारख्या शहरामध्ये वाद होण्यासारखी एकमेव गोष्ट आहे पार्किंग आणि इथे कोणत्याही गाड्या पार्क होत नाहीत, त्यामुळे हा वाद नव्हता। आणि वाद घालण्यासाठी समोरचा जो हे आहे आमचा मुस्लिम बांधव आहेत ते आम्हाला ह्या पूर्ण उत्सव काळामध्ये सहकार्य करतात। हे जे कॉन्टिनेंटल सी विंग आहे हे आत्ता 2 वर्षापासून राहिलेलं आहे, त्यांना ह्या सामाजिक बांधवांमध्ये आम्ही समाजामध्ये एकत्र कसे राहतो हे त्यांना पटत नसेल, त्यांच्यामध्ये कोणतरी समाजकंटक असेल ज्याला लोक जे आहे ते नवीन आले इकडे नवीन राहायला आलेली आणि त्यांच्यामध्ये समाजकंटक असेल त्याला हा जो आमच्यामध्ये मैत्रीचा माहोल आहे तो बिघडवायचा असेल। पण हा विश्वास आम्हाला अजूनही आहे की आमच्यामध्ये असा कोणताही वादविवाद होणार नाही। बरोबर। ताई, मला सांगा, तुम्ही देखील इथे कधीपासून गणपती पाहताय तुम्ही?
माझा तर जन्म इकडेच गेलेला आहे, पण आज आमचे एवढे कार्यक्रम होतात, जसं नवरात्र. आज आमच्या इथे नारळवाडी गणपती जसं होतो तसं नवरात्र पण होता. तेव्हाही काही झालं नव्हतं. उलट मुस्लिम लोक या प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतातच ना, असं नाही. पण ही अशी पहिलीच घटना आहे की जे अंड टाकून ह्यांना माहोल कसं बिघडवायचं हा त्यांचा प्रयत्न होता. पण ते चुकीचं आहे. हा संदेश चुकीचा जातो आहे. जेणेकरून ह्यांच्यात कशी आपसात भांडणं होतील हा करण्याचा त्यांचा हेतू होता, पण तो हेतू आम्ही हाणून पाडला. फक्त आम्हाला ज्यांनी हे कोणी कृत्य केलं आहे त्याला त्यांनी समोर आणावं आणि त्याला शिक्षा द्यावी. मला तुम्ही सांगा, इतक्या वर्षांपासून हा विश्वास होता, आजपर्यंत 80 वर्षात कधीच झालं नव्हतं, आज पहिल्यांदा ते घडलं, कुठेतरी विश्वासाला तडा गेला? हो, विश्वासाला थोडा आता तडा गेला आहे, पण एवढ्या वर्षात कधी झालं नाही. तोच आम्ही विचार करतो. एवढं गरबा खेळ होतो, कार्यक्रम व्हायचे, मुस्लिम बांधवाचेही कार्यक्रम होतात आपले, जसं ईद असेल, परत जुलूस असेल, त्यावेळेला आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर असतो. पाणी वाटायचं असेल, काही असेल, त्यांच्या सहभाग आम्ही घेतो. आम्हाला त्यांच्याशी काही हे नाही आहे. ते मुस्लिम चांगले आहेत. बरोबर. मला एक विचारायचा होता प्रश्न, आता तणावाचं वातावरण म्हणजे आता गणपती मंडपात आलेला आहे, गणेशोत्सव होईल, 11 दिवसांनी परत विसर्जनाची मिरवणूक असेल, कुठेतरी मनात धाकधूक आहे किंवा असंही देखील वर्तवलं जातं की आता ईद पण आहे काही दिवसांनी, तर एक तणावाचं वातावरण असेल की तोपर्यंत होईल? हा पूर्णपणे बोलला ना तुम्ही, कोणालाही कोणत्या गोष्टीची भीती नाही आहे, ना मुस्लिम बांधवांना भीती आहे ना आहे. हा एकमेव व्यक्ती कोणतरी असेल, एक असेल, दोन असेल, हे समाजकंटक आहे. समाजकंटक व्यक्ती हे वेगळे असतात आणि सामाजिक कार्य करणारी माणसं वेगळी असतात. हे सामाजिक कार्य ना आम्हाला भीती आहे ना त्यांना भीती आहे. मिरवणूक ही गेली 79 वर्ष जशी होती तसाच उत्सव हा साजरा होणार आणि तेवढ्याच आनंदमयामध्ये साजरा होणार. त्याच्यामध्ये भीती असं काही नाही आहे. तेही आम्हाला तेवढ्या पद्धतीने सहकार्य करणार. आम्ही जर तुम्ही मंडपामध्ये गेले तर एक ब्लँक जागा आहे, मंडपाची इथे पण तिथे ब्लँक जागा आहे. आता 2 दिवसांनी ईद ए मिलाद आहे. आमचं प्रोव्हिजन होतं मंडळाकडनं की तिथे काहीतरी पाण्याला जेव्हा जुलूस निघतो तेव्हा माणसाला पाणी देण्याचं, आणि ते आम्ही दरवर्षी करतो. असं नाही की ह्या वर्षीच करतो आहे, हे झाल्यामुळे आम्ही बोलतो आहे. आम्ही हे दरवर्षी करतो. आम्ही ते कोणाला सांगत नाही, पण ते होतं आणि ते करणारही आम्ही. बरोबर. असं नाही की नाही करणार, आणि त्यामध्ये भीतीचं वातावरण असं काही नाही आहे. बरोबर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतोय की काल इतका इथे राडा झाल्यानंतर देखील मंडळाचे सचिव आहेत किंवा एकंदरीत मंडळ आहे कुठेतरी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. त्यांना वाद जो आहे तो आता टाळायचा आहे. त्याच्यामुळे उद्या येत्या काळात जे ईद ए मिलाद होणार आहे त्या मिरवणुकीत देखील इथून पाणी किंवा सरबत जे आहे ते या मंडळातर्फे वाटलं जाईल. त्याच्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय की काल तणावाचं वातावरण होतं, मात्र आता जी परिस्थिती या संपूर्ण परिसरातली जी आहे ती थोडीशी नॉर्मल झालेली आहे. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की हे एका कोणीतरी केलं असेल, याच्यासाठी कोणत्याही समूहाला आपण दोषी ठरवू शकत नाही. खूपच सामंजस्याची भूमिका आहे अर्थात. त्याच्यामुळे आता नेमकं या संपूर्ण प्रकरणात आपण पाहिलं की गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काय कारवाई करतात हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टींसह मी संकेत वराड, न्यूज 18 मराठी, मुंबई.